नमस्कार, मी शिवानी. सो आज आम्ही चाललो रोड ट्रिपला दिवेआगारसाठी 2 दिवसासाठी. सो स्टे ट्यून इन दिस व्हिडिओ. आणि मी लास्टला तुम्हाला सर्व बजेट आणि सर्व काही आयटनरीज आम्ही जे फॉलो केले ते तुम्हाला नक्की सांगेन. सो स्टे ट्यून. सो आता जवळपास 4:30 वाजले. सो आता आम्ही निघतोय, तो बघू आपण किती वेळात पोहोचतोय दिवेआगारला. जस्ट थोडंफार सामान गाडीमध्ये शिफ्ट केलं आणि आम्ही निघालो. गणपती बाप्पा मोरया. प्रवास सुरू केला आणि रस्त्याने जाता जाता जर आपल्याला दगडूशेठ बाप्पाचं दर्शन होणार असेल तर आपण नक्की थोडा वेळ थांबतो आणि दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. पुण्यावरून दिवेआगारला जाताना ताम्हिणी घाट लागतो आणि ताम्हिणी घाटाचं सौंदर्य सकाळ सकाळ इतकं छान वाटतं. मस्त आम्हाला सूर्योदय पण मिळाला. त्यासोबतच ताम्हिणी घाटावरती धुकं आलं होतं थोडंसं. सो आपल्याला तेही अनुभवायला मिळालं. आणि रस्ते इतके सुंदर आहेत की किती क्लिप्स घेतलं तरीही पण ते पूर्ण आपल्या सौंदर्य फोनमध्ये येत नाही. सो थोड्याफार क्लिप्स मी घेतल्यात, सो त्या बघा. त्यानंतर ताम्हिणी घाट संपला आणि आम्ही थोड्यासा चहा ब्रेकसाठी थांबलो. मस्त 1 कप चहा आणि 1 कॉफी घेतली आणि परत प्रवास केला. आम्ही जवळपास 9:30 वाजता दिवेआगारला पोहोचलोय आणि आता आम्ही रूम मध्ये बुकिंग केली आहे. सो आपल्याला रूम ऑलमोस्ट 1 तासाभरामध्ये मिळून जाईल. तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊ. सो आम्ही थांबलो त्या हॉटेलचं नाव होतं पिनाकेन आणि हे बीच वरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि इतका छान सूर्यप्रकाश येत होता. त्यासोबतच आम्ही गेलो नाश्ता करायला आणि पहिली गोष्ट जी मी ऑर्डर केली ती होते उकडीचे मोदक. आणि आज आपण घावन चटणी खाल्ली मस्तपैकी एका छोट्याशा हॉटेल. आणि हे एकदम बीच लगत होतं. 10 वाजता पण एक्स्ट्रीम गरम होत आहे. चलो बीच पे जाएंगे. What a beach, wow. ताई थकली. फायनली आम्ही आलोय दिवेआगारच्या बीच वरती आणि आता वाजत ऑलमोस्ट 10. सो आपण थोडासा एन्जॉय करू आणि नंतर जाऊन चेंज करू. आणि आम्हाला असे छोटे छोटेसे खेकडे पण दिसले बीच वरती. एकदम लहान होते ते आणि दिसूनही येत. आमच्या हॉटेलसोबत स्विमिंग पूल पण होता. त्याच्यामध्ये यशनी भरपूर एन्जॉय केलंय. आणि ही आहे आमची रूम टूर. सो आम्ही थोड्याशा एक्स्ट्रा मॅट्रेसेस घेतल्या होत्या. आम्हाला फक्त 1च रात्र राहायचं होतं. सो दिस इज सफिशियंट फॉर अस. सो आता आपण चाललोय जेवण करण्यासाठी. मस्त आज मासे खायचा बेत आहे आपला. आता आपण चाललोय मासे खाण्यासाठी आणि बघूया आपल्याला काय काय मिळतंय. आपल्याला दुपारच्या जेवणासाठी मस्त पापलेट सुरमई खायची इच्छा आहे. कोकणाचं सौंदर्य भाई. माझा भाऊ ज्याला फोटो काढायचे एस्थेटिक, बट भाऊला पोजेसच माहिती नाही. मला जेवढं 2-4 माहिती आहे त्यांनी आम्ही त्याचे फोटो काढलेले आहेत. यश इकडे बघ. अरे याला कमेंट मध्ये थोडं पोजेस पाठवा बरं. आपण आल्यावर राणेबंधूमध्ये जेवण करायला. ह्याच्यामध्ये थाळीची सिस्टम आहे. सो आपण आता 4 वेगवेगळ्या थाळ्या ऑर्डर करायच्या आहेत आम्हाला. खूप भूक लागली होती आणि आम्ही इतकं पोट भरून जेवलोय राणेबंधूमध्ये. आणि इतकी छान सिस्टम होती आणि टेस्ट पण खूप छान होती. मी प्रॉन्स थाळी खाल्ली. आज कोकणात आलो आणि मोदक नाही खाल्ले तर काय मज्जा. म्हणून सगळ्या मील नंतर मोदक खाल्लेत मी. आणि त्यासोबत आम्ही झोप. सो क्विक आउटफिट चेंज. आता आम्ही चाललोय बीचवरती. परत फोटोशूट करू आपण मस्त बीचवरती आणि त्याच्यानंतर मस्त भिजायचं आपल्याला. चाललोय सुवर्ण गणेश मंदिरला आणि इतका छान वातावरण झालं. तर 4-4:30 वाजल्यात ऑलमोस्ट. सो दिस इज बेस्ट टाइम. मस्त ही सुपारीची वाडी पण आहे इकडे आणि फणसाची झाडं आहे भरपूर. फणस इज माय फेवरेट. हे आहे सुवर्ण गणेश मंदिर. एवढ्या गरमीमध्ये पण हे लोक चहा पितात. मला पण विचार. हे बघा ही चहा पितीये. घामाने पुरी भिजली तरी पण चहा प्यायचा राहून नाही द्यायचा. बट नारळ पाणीच बेस्ट. घाम झालाय पुरा.
आमचं किंग कोहली बॉल घेऊन आलाय क्रिकेट खेळायला. हवा बघून बरं वाटतंय ताईला. जर तुम्हाला एस्थेटिक फोटोज मिळत असतं आमच्यामध्ये काढायचं असेल तर असं घेऊन फिरावं लागतं सगळं. मागे बीच आहे पण पाणी खूप पुढपर्यंत आलंय. एका ठिकाणी खोबऱ्यात जागा पकडू आपण आणि सामान ठेवू आपलं. मस्त भिजलोय आता आणि आता सनसेटची वाट बघत मस्त समुद्र किनारी बसलोय. एकदम शांत वाटतं. जस्ट बॅक कॅमेरा अवतार बघा. फिर भी हम हैप्पी है. हाय गाइस, हॅलो. एन्जॉय इन दिव्यागर. मराठी. हाय गाइस, दिव्यागर मध्ये या आणि छान मजा करा. स्विमिंग पूल चे रेसॉर्ट घ्या, तिथे पण छान मजा करा. आमचा पण स्विमिंग पूलचा आहे. A few moments later. फक्त 8 वाजले तरी पण एवढं अंधार आहे की काहीच दिसत नाही. टॉर्च लावून चालवावं लागतं. रात्री पण मस्त राणी बंधूला आम्ही जेवायला गेलो होतो. मस्त थाळ्या ऑर्डर केल्या होत्या प्रत्येकाने आणि मस्त ठुसून मोदक वगैरे ठुसलाय मी. रात्री पाऊस पडतोय. आम्ही जस्ट जेवण करून रूमवरती चाललोय. एकदम छान असं वातावरण आहे. पाऊस पण पडतोय. Next day. हॅलो, वेलकम टू द डे 2. हा आहे माझा आजचा आउटफिट. सो आज आम्ही चाललोय हरिहरेश्वर मंदिरला आणि तिथून आपण जाणार आहोत डायरेक्टली पुण्याला. सो चला सोबत. सो इट्स टाइम फॉर ब्रेकफास्ट. सो आज आहे इडली सांबार. आपण इडली सांबार. दिस इज माय प्लेट. लेट्स अगेन. बाय बाय. टाइम फॉर टी. तो चला आम्ही निघालोय. बघे गॉगल लगा के तैयार हो जाती है कैमरा खुलने के बाद. चलो कोस्टल समुद्र किनारी नारळ. 1-1.5 तास ट्रॅव्हल करून आम्ही आलोय हरिहरेश्वर टेम्पलला. सो आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. हरिहरेश्वर मंदिर एकदम समुद्रकिनारी लागून आहे आणि इथे महादेवाची एक सुंदर अशी पिंड आहे रेक्टँगल शेपमध्ये. मंदिराच्या जाण्याआधी आपण एकदम छान स्वच्छ पाय धुवून घेतले आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये. तसे खूप सारे दुकानं पण तिथे आपल्याला पीठ मिळतात वेगवेगळ्या. दर्शन झाल्यावर परत भूक लागली. मग मस्त वडा रस्सा खाल्ला थांबून आणि इतका छान होता वडा रस्सा. एकदम गरमागरम खाण्यात जी मजा येते ना, काही पण किती गरमी असू द्या पण जे गरम खाण्यात मजा येते ना ती कशातच येत नाही. सो मस्त वडा रस्सा खाल्ला आणि निघालो प्रवासासाठी. आता मस्त रस्त्यावरती फणस घ्यायला थांबलोय. खूप सारे फणस आहेत बघा. व्हरायटी ऑफ फणस वेगवेगळे. फर्स्ट टाइम आम्ही फणस घरी घेऊन जाऊन कापणार आहे. नेहमी आपण कापलेलंच फणस खातो आपल्या पुण्यात. पण आता बघू, मी कापतानाचा पण व्हिडिओ टाकेल नक्की. भाजीचा फणस आपण एक भाजीचा आणि खायचा फणस घेतला. मुद्दा म्हणा मुद्दा म्हणतो आपोआप म्हणे इकडचा टोळाला का माशी. लोकल शॉप्स. लय गरमी. ऊन उकडल्यासारखं होतं, उकडल्यासारखं. गाडीत तेवढं बरं वाटतं फक्त. मी आता परतीच्या प्रवासाला लागलोय मग अशीच. आता थोडंफार अंतर झालंय आमचं. बघू आता मॅपनुसार तर आपण 5-5:30 पर्यंत पुण्यात पोहोचणार. शॉपिंग काय बघायचंय?
250 रुपयाला भेटतो सर. तीन फ्लेवरची खाकरा, एक पिझ्झा, एक पेरी पेरी आणि एक मसाला मी. आम्हाला मस्त तामिनीमध्ये थोडासा पाऊस लागला आणि इतकं छान वातावरण होतं. सो आम्ही प्रवास करत करत पुण्याला पोहोचलो. पण पुण्याला पोहोचता आम्हाला जवळपास 7 वाजले होते. नंतर घरी गेलो होतो डायरेक्ट. थोडा वेळ थांबलो घरी आणि नंतर जेवायला परत बाहेर आलो. मस्त जेवण केलं रात्री. आणि तसं पुणे काय मागं नाही आहे गरमीमध्ये. सो पुण्यामध्ये पण खूप गरमी आहे. जेवण झाल्यावर एक पटकन आईस्क्रीम घेतली घरी जाऊन खाण्यासाठी आणि घरी पोहोचलो. फायनली आपण आता घरी पोहोचलोय. आपण 8 वाजता ऑलमोस्ट पोहोचलो होतो. त्यानंतर आम्ही परत जेवायला गेलो. हा ब्लॉग एंड करते ऑन अ स्वीट नोट विथ आईस्क्रीम. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय बाय.